मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 26 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी नितीन गडकरी, ऑप्शन सी अमित शहा, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. किती कोटीच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए 2467, ऑप्शन बी 2337, ऑप्शन सी 2481, ऑप्शन डी 2450. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2481. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए 1 नेशन 1 पेपर, ऑप्शन बी 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन, ऑप्शन सी 1 नेशन 1 जर्नल, ऑप्शन डी 1 नेशन 1 कार्ड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन या नवीन योजनेसाठी 3 वर्षासाठी किती हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाचा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशनला कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए मार्च 2024, ऑप्शन बी जुलै 2027, ऑप्शन सी मार्च 2028, ऑप्शन डी जुलै 2029. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मार्च 2028. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. केंद्र सरकारने किती कोटी रुपयांचा पॅन 2.0 प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए 1345, ऑप्शन बी 1435, ऑप्शन सी 1456, ऑप्शन डी 1560. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1435. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए कौतिकराव ठाले पाटील, ऑप्शन बी दादा गोरे, ऑप्शन सी दीपा क्षीरसागर, ऑप्शन डी आसाराम लोमटे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कौतिकराव ठाले पाटील. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. वित्त वर्ष 2025 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती टक्के कायम राहण्याचा अंदाज S&P ग्लोबल संस्थेने वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.7, ऑप्शन बी 6.5, ऑप्शन सी 6.6, ऑप्शन डी 6.8. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.8. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. 2023-24 या वर्षात भारतात किती दशलक्ष मेट्रिक टन इतके विक्रमी दूध उत्पादन झाले आहे? ऑप्शन ए 231.40, ऑप्शन बी 230.58, ऑप्शन सी 234.50, ऑप्शन डी 233.76. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 200. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक पातळीवरील दूध उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन भारतात होते? ऑप्शन ए 23, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 21, ऑप्शन डी 24. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 24. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतात कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन ए 28 नोव्हेंबर, ऑप्शन बी 25 नोव्हेंबर, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर, ऑप्शन डी 27 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 26 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. यंदाच्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्याला किती वर्षे पूर्ण होत आहे? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी 60, ऑप्शन डी 70. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 75. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यास भारतात कधीपासून सुरुवात झाली आहे? ऑप्शन ए 2018, ऑप्शन बी 2017, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2015. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2015. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. महाकुंभ 2025 कुठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी प्रयागराज, ऑप्शन सी वाराणसी, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी प्रयागराज. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाच्या हस्ते विजन पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए डॉक्टर जितेंद्र सिंग, ऑप्शन
बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी अश्विनी वैष्णव, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर जितेंद्र. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2024 रिपोर्ट जाहीर केला आहे? ऑप्शन ए UNO, ऑप्शन बी UNDP, ऑप्शन सी UNICEF, ऑप्शन डी UNP. याचा आन्सर आहे ऑप्शन सी UNICEF. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. 2024च्या साहित्याचा JCB पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए कांता गोखले, ऑप्शन बी जयराम रमेश, ऑप्शन सी उपमन्यू चटर्जी, ऑप्शन डी रवीश कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उपमन्यू चटर्जी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. मध्य प्रदेश राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए राजीव कुमार, ऑप्शन बी कैलाश मकवाना, ऑप्शन सी प्रीतम तिवारी, ऑप्शन डी अनुप शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कैलाश मकवाना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. मित्रांनो, अशाच चालू घडामोडीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.